श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कोजागिरी पौर्णिमा, शनिवार आणि चंद्रग्रहण असं एकाच दिवशी आहे आणि या दिवशी आपल्याला म्हणजे आज आपल्याला 9 लवंगा एका ठिकाणी जाळायच्या आहेत. त्या कशा प्रकारे जाळायच्या, त्याने काय आपल्याला त्याचे रिझल्ट काय आहेत, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या लवंगा जाळल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती, घरामध्ये जे काही अशुभ प्रभाव असतील तर ते प्रभाव कमी व्हायला मदत होते. तसेच घराला नजरबाधा झाली असेल, नजरदोष असेल तर तो सुद्धा नष्ट होतो आणि यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. कोजागिरी पौर्णिमा हा जो दिवस आहे तर हा अत्यंत खास दिवस मानला जातो आणि कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी लक्ष्मी पूजन असेही म्हणतात. कारण या दिवशी माता लक्ष्मी, इंद्रदेव आणि कुबेर तर यांची पूजा केली जाते. या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते. संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मी हिचा हा दिवस मानला जातो. कोजागिरी पौर्णिमा हा एकमेव असा दिवस आहे की ज्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि यामुळे चंद्राचा जो प्रकाश आहे तर तो पृथ्वीवरती या दिवशी जास्त पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आजच आहे चंद्रग्रहण, परंतु ते रात्री आहे, त्यामुळे आपण लक्ष्मी मातेची दिवसभरात पूजा उपासना ही करायची आहे. आपल्याला जेवढं करता येईल तर तेवढं जास्त आपल्याला लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचं आहे. आता कोजागिरी जी पौर्णिमा आहे तर या दिवशी रात्री माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि कोण कोण जागे आहे हे ती पाहत असते आणि त्या व्यक्तींचे कल्याण करत असते. तर अशी सुद्धा मान्यता आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण जेवढे होईल तेवढे जागरण हे करायचे असते. आपण रात्रभर जागरण केले, माता लक्ष्मीची उपासना केली तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला ती आशीर्वाद देत असते. त्यामुळे आपल्या आरोग्यात आणि संपत्तीमध्ये सुधारणा होते. तसेच आपल्याला मानसिक त्रासापासून मुक्ती मिळत असते. तर आता या दिवशी आपल्याला दिवसभरात कधीही आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा 9 लवंगा एका ठिकाणी जाळायच्या आहेत. काय करायचं आहे तर 9 लवंगा घ्यायच्या आहेत. ह्या लवंगा घेताना त्या तुटलेल्या, फुटलेल्या किंवा अर्धवट अशा नसाव्यात, तर त्या व्यवस्थित असाव्यात. लवंगांना पुढे जे फूल असते तर ते फूल प्रत्येक लवंगाला असावे. तर अशा 9 लवंगा घ्यायच्या आहेत. यानंतर एक दिवा घ्यायचा आहे. हा दिवा घेताना तो चौमुखी दिवा असावा. यामध्ये तुम्ही मातीचा किंवा कणकेचा दिवा तयार करू शकता. मातीचा दिवा असेल तर तो घ्या, कारण कोणत्याही गोष्टीसाठी मातीचा दिवा हा अतिशय शुभ मानला जातो. किंवा मग तुम्ही थोडीशी कणिक ही घट्टसर मळून घ्यायची आहे. या कणकेमध्ये मीठ टाकायचं नाही आणि त्यापासून 4 मुखी दिवा तयार करायचा आहे. म्हणजे आपल्याला यामध्ये 4 वाती लावता येतील. तर अशा प्रकारे हा दिवा तयार करायचा आहे. 4 जी दिव्याची मुखी आहेत म्हणजे 4 तोंडे असलेला दिवा जो आपण करणार आहोत तर त्या दिव्याची ही 4 तोंडे 4 दिशांना येतील. तर अशा प्रकारे हा दिवा तयार करायचा आहे. हा दिवा घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 4 वाती घालायच्या आहेत किंवा तुम्ही मोठ्या 2 वाती घालू शकता. आणि ह्या ज्या वातींची दिशा आहे तर ही 4 दिशांना या वाती येतील. याप्रमाणे ह्या वाती त्या दिव्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत. यानंतर दिव्यामध्ये तूप घालायचं आहे किंवा तुम्ही तेलसुद्धा घालू शकता. मग त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल घाला, मोहरीचं तेल घाला किंवा तुम्ही जे पूजेमध्ये रोजच्या तेल वापरता दिवा लावण्यासाठी ते घातलं तरीसुद्धा चालेल. आणि या तेलामध्ये आपल्याला आपण घेतलेल्या ज्या 9 लवंगा आहेत तर ह्या लवंगा टाकायच्या आहेत. आणि आपल्या घराच्या मध्यभागी एक छोटंसं आसन देऊन त्या आसनावरती, तुमच्याकडे जर छोटंसं आसन असेल जे आपण दिव्याखाली ठेवतो तर त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. आणि जर आसन नसेल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावरती एक प्लेट ठेवून त्या प्लेटमध्ये हा दिवा ठेवायचा आहे. तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. आणि यानंतर आपल्याला पूर्वेला तोंड करून बसायचं आहे आणि श्री महालक्ष्मी नमः हा जो लक्ष्मी मातेचा मंत्र आहे, श्री महालक्ष्मी नमः, तर या मंत्राचा जप 108 वेळेला म्हणायचा आहे. आणि शक्य असेल तर तुम्हाला 1 वेळेला कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि 1 वेळेला तुम्हाला लक्ष्मी स्तोत्र म्हणायचे आहे. आता जर कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त 108 वेळेला श्री महालक्ष्मी नमः तर या मंत्राचा जप जरी केला तरीही चालेल. आणि यानंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे. तुमची जी समस्या आहे म्हणजे घरामध्ये पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नसेल, पैसा येण्याच्या अगोदरच तो बाहेर जाण्याचे मार्ग तयार होत असतील
आर्थिक समस्या आहेत किंवा मुलांची प्रगती होत नाही, त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, शैक्षणिक प्रगती नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन नाही, व्यवसाय नीट चालत नाही, अशी जी तुमची समस्या आहे तर ती बोलायची आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे यातील वाती, लवंगा ह्या विसर्जित करायच्या आहेत. तुम्ही जर कणकेचा दिवा घेतला असेल तर तोही तुम्ही विसर्जित करू शकता. वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये हा दिवा तुम्हाला विसर्जित करायचा आहे. आणि जर मातीचा दिवा घेतला असेल तर तो तुम्ही स्वच्छ करून पुन्हा दुसऱ्या गोष्टीसाठी हा दिवा वापरू शकता. तर अशा प्रकारे हा 9 लवंगांचा उपाय करायचा आहे. आता दुसरा एक 9 लवंगांचा उपाय आहे, तो आहे आपल्याला घरामध्ये कर्पूर होम करायचा आहे. तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुम्ही दुपारी 12 वाजता जरी हा उपाय केला तरी चालेल आणि तिन्ही सांजेला केलात तरीही चालेल. पहिला उपाय सांगितला आहे तो दिवसभरात कधीही करा आणि आता जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही भर दुपारी 12ला केला तर अतिशय उत्तम. परंतु त्यावेळेला शक्य नसेल तर तुम्ही तिन्ही सांजेला माता लक्ष्मी घरात येण्याची जी वेळ असते तर त्यावेळेला करू शकता. यासाठी तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे किंवा तुम्ही घरामध्ये मध्यभागी बसलात तरी चालेल. आणि त्यानंतर एक तामण घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 4 ते 5 भीमसेनी कापूर घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. ते कापूर त्या तामणामध्ये ठेवण्या अगोदर त्याखाली तुम्ही थोडेसे तांदूळसुद्धा ठेवू शकता. आणि यानंतर 9 लवंगा ह्या तुपात बुडवून घ्यायच्या आहेत. त्या तामणामध्ये या 9 लवंगा एका बाजूला ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला या कापरामध्ये एक एक लवंग टाकायची आहे. एक लवंग संपली की दुसरी लवंग टाकायची आणि हा जो धूर आहे तर हा धूर आपल्याला संपूर्ण घरभर फिरवायचा आहे. सुरुवात तुम्हाला देवघरापासून करायची आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही देवघरामध्ये तुम्हाला हा जो धूर आहे तर तो धूर फिरवायचा आहे. देवघरापासून संपूर्ण आपल्या घरामध्ये हा धूर फिरवायचा आहे. आपली टॉयलेट बाथरूमची जी जागा आहे तर ती फक्त जागा सोडायची आहे की ज्या ठिकाणी जास्त नकारात्मकता असते तर त्या ठिकाणी हा धूर फिरवायचा नाही. आणि उरलेल्या सर्व घरामध्ये अशा प्रकारे हा जो आपण कर्पूर होम केलेला आहे तर याचा धूर हा फिरवायचा आहे. यामुळे आपल्या घरामधील जी नकारात्मकता आहे तर ती निघून जाते. आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं. घरामध्ये कलह होत असतील, सततची भांडणे, कटकटी, वाद तर या गोष्टी होत असतील तर त्या कमी व्हायला नक्कीच मदत होते. घरामध्ये कधीही कलह, कटकट होणं तर याचं कारण हे असतं की आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त नकारात्मक शक्ती आहे. नकारात्मकता आपल्या घरामध्ये खूप आहे आणि कापूर हेच कार्य करतं की जी काही वातावरणातील नकारात्मकता आहे तर ती नष्ट करण्याचं जे काम आहे तर ते कापूर करत असतं. कापरामध्ये ती नष्ट करण्याची ताकद आहे. यामुळे आपल्याला भीमसेनी कापूर आणि त्यासोबत लवंगा तर असं जाळायचं आहे आणि हा धूर आपल्याला पूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे. ज्यामुळे सगळी नकारात्मकता ही निघून जाईल आणि फक्त सकारात्मकता आपल्या घरामध्ये राहील. पौर्णिमा असल्यामुळे तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल किंवा गुलाबाच्या फुलांचा हारसुद्धा अर्पण करू शकता. तसेच फुटाणे अर्पण करू शकता. यामुळे सुद्धा माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि तिचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो.